अहो ज्याला 15,000 रुपये पगार नाही तो पण माझ्याकडे अशा नजरेने बघायचा की हे टपरीवाला आहे. प्रसाद मलाई चाय आणि बन मस्का. चहा बनवायला कोणी शिकवलं नाही. मी गेले 15 वर्ष एकच काम केले, चहा बनवणं. 100 मधल्या 4 जणांना नाही आवडतं, पण ती 4 जण पण आपल्याला तेवढीच इम्पॉर्टंट जेवढे 96 जण आहेत. त्या 4 जणांना आपल्याला सॅटिस्फाईड करायचंच. तुमच्याकडून 2 रुपये उधार मागितले ना, ते उधार मागण्याची लाज असावी. लाज कशाची असावी? भीक मागण्याची लाज असावी. कष्ट करण्याची कसली लाज? 365 दिवसामधली मी एकही सुट्टी घेत नाही दुकानावर, कधीच नाही. लग्नाच्या दिवशी मी रात्री 9 वाजेपर्यंत दुकानावर होतो. नाही का झालंय ना आता, किती फ्रँचायझी विकायचं, किती मार्केट विकायचं. सो हे कितपत खरं आहे सध्या? लोकांनी सर काय केलं माहिती का तुम्हाला? तुम्ही ओपन सांगायला पाहिजे की चहाचा व्यवसाय म्हणजे किती पैसे कमवतो माणूस. नंबर आता सांगितलं ना चक्कर येईल चांगला सांग. आता पैसे नाही कमवायचे, आता आपल्याला चहाला रिस्पेक्ट मिळवून द्यायची. वाव. नमस्कार, मी सिद्धांत कवठाळे. आपल्या नवीन एका एपिसोडमध्ये आज एका गेस्टना घेऊन आलो आहे. एक व्हायरल चहा आहे पुण्यातला. सो त्या ब्रँडच्या ओनरला आज आपण इकडे बोलवलेलं आहे. त्यांच्या रील्स बघितल्या असतील, लोकांनी व्लॉग बनवलेत. कुठून कुठून लोक येतात आहे चहाला. 50 किलोमीटर 100 किलोमीटर म्हणू नका, ते रिअलमध्ये सांगतील की कुठून कुठून लोक येतात आहे. ठीक आहे. सो आज त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊयात की त्यांच्या ब्रँडची स्टोरी काय आहे, काय विजन आहे, कसा हा बिझनेस सुरू झाला, कसा हा बिझनेस चालतो, आणि एक ॲज अ फाउंडर म्हणून त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत ह्या बिझनेस सुरू करण्यासाठी, आत्ता जिथे आहे आणि याच्या पुढं घेऊन जाण्यासाठी. सो आपण त्यांना वेलकम करूयात. प्रसाद मलाई चहाचे फाउंडर सागर यांना. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. सो मी जसं म्हटलं तुम्हाला, आपला व्हायरल चहा आहे, बरोबर. काय आहे ना, प्रत्येक बिझनेस जेव्हा सुरू होतो ना, देर इज अ स्टोरी, बरोबर ना. प्रसाद हा जो चहा आहे तो आत्ता व्हायरल झाला आहे, पण मला सांगा हा सुरुवात कुठून झाली, आणि आपण मग जाऊयात की हा बिझनेस कसा पुढे चालतो. 8वी 9वी मध्ये मी असेल, एक 12-13 वर्षाचा. तर त्यावेळेस म्हणजे आमच्या घरी थोडेसे, प्रत्येकाच्याच घरी प्रॉब्लेम असतात, पण आमचे वडील जरा भरपूर ड्रिंक करायचे. मदर म्हणजे आमची मदर खूप हुशार, खूप म्हणजे. कोणतं गाव सर? नसरापूरच्या पुढे 1.5 घर. ओके. तर मदर खूप हुशार. तर मग आमचे थोडं जमिनीचे हे झाले घर, म्हणजे वडिलांच्या भावाचे आणि त्यांचे. मग कसं त्यावेळेस आमच्या एक 10 बाय 10ची खोलीच होती राहायला. मग मदरला कसं होतं आमच्या की म्हणजे झोपायची पण वांदे होते. मी आणि माझा भाऊ मंदिरात झोपायचो दोघं. बरं. त्याच्यानंतर मग मदरचं कसं होतं की आंघोळीचे प्रॉब्लेम असायचे. मदर रस्त्यावरच थोडक्यात आंघोळ करायला लागायची. आणि 7वी 8वी मध्ये सर सगळ्यांना कळतं, कोणाला कळत नाही असं नाही, सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात. बरोबर. तर मदरचं आमचं कसं व्हायचं की सकाळी 5:00 उठून, आता लोक येणारे जाणारे रस्ते न्यायची, 5:00 आंघोळ करावी लागायची. आता ते चित्र सर माझ्या डोळ्यासमोर होतं. चित्र डोळ्यासमोर होतं आणि त्याच्यामुळे काय चाललंय, किती प्रॉब्लेम, सगळं चित्र डोळ्यासमोर होतं. वडील जरा म्हणजे आईला आमच्या मारहाण वगैरे करायचे, भरपूर प्रकार. आता वडील आहेत एकदम व्यवस्थित, पण त्यावेळेस प्रॉब्लेम डेंजर होते. मग आमचा बंधू 10वी पास झाले होते त्यावेळेस नेमकंच. मग पुण्याला पेस्ट कंट्रोलचे कामं करायचे आपले. तर येता जाता तिथं बघितलं होतं. तर मला म्हणजे त्यावेळेस पण आणि आज पण माझी आणि माझ्या भावाची डेली आठवड्यातून एक बैठक, 10-15 अर्धा तास 1 तास आम्ही बसतो की काय चाललंय, कसं करायचंय. मग त्यावेळेस त्यांनी मला विचारलं, सागर तू करशील का, तुला जमल का ते, तू थांबशील का. मी संध्याकाळी तिकडून आवरून येईन 12 वाजता, पण तू दुपारी 4 वाजता 5 वाजता जाशील का तिथं. मग मी त्याला म्हटलं हो करण मी. मग तुमचं वय तेव्हा? माझं 13-14 वय होतं सर फक्त. मग आपला स्टो असतो ना रॉकेलवाला, तो स्टो होता त्यावेळेस, हातगाडी. आणि इष्टीने यायचो मी गावाकडून, गाडी वगैरे काही हेच नव्हतं. मग तसं आपण चालवलं सर. ते 200 रुपये मिळायचे मला रोजचे, 100-200 खचा 5 रुपयाच्या असायचं त्यावेळेस. ओके. मिळायचे. मग केलं होतं आपण पहिला आपला शॉप तिथे सुरू केलं. हा, मग 2 टोल, एकच सिंगल टोल नाका होता त्यावेळेस सेवापुरचा. तर चालू केलं. आणि रात्रीचं कसं व्हायचं की मग एकट्याला थांबायला लागायचं पावसात वगैरे. भाऊ पण यायचा थोडाफार मदतीला, पण केलं असंच एकंदरीत चालू केलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आले तिथं, भरपूर. एकाने तर ह्या साईडला माझ्या तोंडावर चहा वाचला होता अख्खा. अरे बापरे. तिथलं एक दारू पिणारा होता थोडंसं, आणि लोकलचं होतं तिथलं एक. तर त्याला म्हणजे उधार दिला नाही, पण त्यावेळेस कळतच नव्हतं कोणासोबत कॉम्प्रोमाइज करायचे, कोणाला इग्नोर करायचे, आपले कसं बोलायचं, काय बोलायचं.
बिझनेस काय असतो तो माहितीच नाही ना. मध्ये असताना झालं तर असं सीन. मग घरचे त्यावेळेस भाजले घरचे म्हणले आता भास्कर नको जावं. ऑब्विस रिस्पॉन्स आहे. पण परत आपण केलं चालू. तिथून ते झालं, महिनाभर रेस्ट घेतली, परत केलं चालू. असं एकंदरीत. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मग त्यावेळेस पोलीस वगैरे भरपूर त्रास असायचा. नाईटला वगैरे बंद असायचं ना 11 नंतर. पण आपलं 11 नंतर चालू नाही ठेवलं तर मालक भाडं सोडत नव्हता. आपल्याला चालू ठेवायच लागायचं. माझा भाऊ वगैरे राऊंडची गाडीवर लक्ष ठेवायचं, आम्ही इकडे चालवायचो. कधी राऊंडची गाडी चुकली तर मी इकडे मार पण खायचो पोलिसांचा. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आजकाल पोरांचं कसं माहिती का सर, की एखाद्याने 2 शिव्या दिल्या, 2 चापटी मारल्या तर पार त्यांच्या गोष्टी त्या कुठल्या खराब्यापर्यंत पार पोहोचतात. पण ज्या माणसाने अपमान पचवला तो माणूस काही करू शकतो. सिरियसली सर, एखादा संघर्ष म्हणजे काय आहे? एखाद्याला 2 चापटी मारणं संघर्ष नाही. संघर्ष म्हणजे काय? रोज तेच काम करायचे, त्यापेक्षा चांगलं करायचे, रोज झोपेतून उठायचे, रोज कामावर जायचे, हा खरा संघर्ष आहे. पण नुसतं गदा मजदुरी नाही करायची, त्यामध्ये थोडंसं स्मार्ट वर्क पण पाहिजे आपल्याला. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की काहीतरी घडतंय, घरीची परिस्थिती असेल किंवा काय असेल, आणि तिथून एक आयडिया निघते की आपण काहीतरी करूयात, कारण आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे दुसरा, कारण पैसे तर हवेत आणि हे आपल्याला बघू तर शकत नाही. सो मग तिथून तुम्ही हा चहाचा जो प्लॅन झाला तर तिथून सुरुवात झाली. तुम्ही दुसरी एक भारी गोष्ट सांगितली की ज्याला पचवता येते ना तोच टिकवू शकतो. आजकाल एखादं मी एक पोर काय आता 20 पोरं आली माझ्याकडे. रील टाकली तर आपण केव्हा 3 महिने काम करा, 20 पोरं आली. 2 पोरं तर शनिवारची गर्दी बघूनच पळून गेले. त्यांचे शनिवारी आलेले आली होती, कामाला आलेले, जाताना एकदम सगळे कपडे त्याच्यावर निघून गेले. जवळजवळ आता 20 मधले 2 जण राहिलेचे. म्हणजे एवढे कष्ट. काय दिसलं मग तुम्हाला ह्याच्यातनं? तुमच्या म्हणणार नाही मी, तुम्ही किंवा तुमच्यासारखे जे काही उद्योजक आहेत जे खूप चांगलं काम करतात ते सध्या, त्यांच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? म्हणजे सर आहे ना, तुम्हाला सांगतो, आयुष्यात संकट भरपूर आहेत, भरपूर संकट आहेत. मी तुम्ही रोज येऊन तुमचं कोणतरी गचुंड धरणार आहे. ज्यावेळेस तुम्ही वीक असताल त्यावेळेस कमजोरांना 0 की व्हॅल्यू आहे, काहीच नाही. म्हणजे माझं तर वैयक्तिक सर, मला एवढ्या वेळा पोलिसांनी धुतलाय. 20 ते 25 वेळा मार खाणारा माणूस आहे मी पोलिसांचा. का तर माझी बी चुकी होती, नाईटला त्यांचं बंद असायचं, मी चालू ठेवायचो. कारण का माझं उदरनिर्वाह त्याच्या होता. माझी परिस्थिती, मला पुढं ग्रोथ करायची. आणि मला कसं होतं की पहिलं फक्त नाईटला शॉप असायचं माझं चालू, डेला नसायचं. त्यामुळे रात्रीचं मला करो या मरो होतं. नाही केलं तर उपाशी मारणार आहे, केलं तर पोलिसांचा मार खाऊन मारणार आहे. दोन्हीपैकी कुठलं ना कुठलं मला करायचंच होतं. मग त्यामुळे अशी सिच्युएशन होती माझ्यावर. बरोबर. आणि आता कसं झालंय सर की बऱ्यापैकी सगळ्यांची फायनान्शियली आहेत, स्टेबल, घरचे वगैरे देतात, हे होतं. पण जर तुम्ही 2000 सालाच्या म्हणजे आता जेनझी म्हणण्यापेक्षा 90च्या अगोदरची जी मुलं आहेत त्यांची परिस्थिती प्रत्येकाचीच होती. म्हणजे डेंजर होती. त्याच्या स्टोरीमधनं आली. डेंजर होती, तशा स्टोरीमधून आलेली. आणि संघर्ष म्हणजे संघर्ष मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं. संघर्ष म्हणजे लोकांना संघर्ष म्हणजे काय वाटतं, ह्याला मार त्याला मार, ह्याला धमकी दे, म्हणजे संघर्ष तो नाही. संघर्ष म्हणजे काय, रोज सकाळी तुम्ही कामावर जाता, सकाळी उठताना तुम्हाला त्रास होतोय, आईला जायचं का नाही, मग आज घेऊ सुट्टी. तर जो माणूस तो टायमिंग पुश करतो स्वतःला आणि कामावर जातो रोज, स्वतःशी कॉम्पिटिशन म्हणायचं, स्वतःशी संघर्ष करायचा आपल्याला दुसऱ्याशी नाही करायचं. आपल्याला रोज कसं, कोणाला नाही आवडत ना, आज कोणालाच नाही आवडत सकाळी उठायचं, कामाला जायचं, रोज तेच काम करायचं, परत रोज नवीन काहीतरी करायचं. आता मी बॉडी बिल्डिंगचं पण करत होतो. मला जिम तुम्हाला सांगतो, माझं अंग एवढं दुखतं काम करून मला नाही आवडत जिमला जायला. पण कसं असतं, एक स्वतःची कमिटमेंट दिलेली आपण की आपल्याला हे करायचे, आपलं हे काम करायचे म्हणजे करायचंच. बरोबर. 365 दिवसामधली मी एकही सुट्टी घेत नाही दुकानावर, कधीच नाही. आता तुम्हाला सांगतो, किती दिवस झाले बरं सुट्ट्या घेऊन तुम्ही? माझं लग्न होतं माझं. तर लग्नाच्या दिवशी मी रात्री 9 वाजेपर्यंत दुकानावर होतो. 9 वाजता घरी जाऊन मेहंदी काढली, झोपलो. तिथून सकाळी लग्न केलं, घरी आलो संध्याकाळी, पाहुणे रवळे जाऊन दिले की 1 वाजता रात्री दुकानं होतं परत. आणि लग्नाच्या दिवशी माझं दुकान चालू होतं, म्हणून तिथले आजूबाजूच्या दुकानं आलीच नाहीत लग्नाला. ह्याचं दुकान चालून आपण बंद करून कशाला जा, अशी म्हणजे तयारी केली होती आपण आधीच, आपल्याला असं आहे तर चालूच ठेवायचं आपल्याला. सो जसं मी तुम्हाला म्हणलं की सुरुवात अशी झाली, या पद्धतीने झाली, बट कधी असं ती मोमेंट कधी आली की जेव्हा हे सगळ्या लोकांपर्यंत ही स्टोरी पोचली आणि आपल्या चहाला तेवढी डिमांड दिसली आपल्याला आणि लोक ओळखायला लागले की प्रसाद मलाई चहा काय आहे? तर ह्याची सुरुवात हा मोमेंट कधी आला, किती वर्षांनी आला?
आता हा चालू केलं? मुवमेंट सर चालू केल्यानंतर आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो तसं 2022-23 नंतरच लोक मला चांगली ओळखत होते बऱ्यापैकी. बरोबर. आणि मी रोडला धंदा करायचो. तर मागच्या आपण एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पाहुणे रावळे पण आपल्याकडे येत नव्हते. अहो, ज्याला 15,000 रुपये पगार नाही तो पण माझ्याकडे अशा नजरेने बघायचा की हे टपरीवाला आहे. त्यावेळेस पण मी 40,000 रुपये धंदा करायचो. म्हणजे त्यांचं 2-4 महिन्याचा पगार एवढा मी एका दिवसाला काढायचं. कमत होतो. पण सर कसं असतं, रिस्पेक्ट मिळवायची म्हणली ना, तर आता तुमच्यासारखी लोक लय मोठा चान्स देतात आम्हाला इथं सांगायला की काय स्ट्रगल आलं. ती टपरी आहे, ती टपरी उभी कराय काय किती लोकांची तिथं एक टपरी असली ना सर, तर त्याला 100 जण असतात तिथं क्लेम करा की मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे. ती मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते, ती चालवण्यासाठी किती धडपड करावी लागते, हे जो ते दुकान चालवतो ना त्यालाच माहिती आहे सर. आणि आपण हे तुम्हाला सांगतो फक्त माउथ पब्लिसिटीवर, म्हणजे माझे इतक्या लोकांशी चांगले संबंध आहेत तुम्हाला सांगतो की पर्सनली गावातले असो तिथले किंवा सिंहगड रोड तर मला बऱ्यापैकी आमच्या इकडूनची ही भारतीय विद्यापीठ ही लोक बऱ्यापैकी ओळखतात, कारण का रात्रीची माझ्यापाशीच बसायला वगैरे असतात. सोशल मीडियामुळे आता एकच रील टाकली आपण ती की आपल्यासोबत असं झालं होतं. एक रील डायरेक्ट मिलियनवर गेली होती, पहिलीच रील होती आपली, कारण का तेवढी लोकांनी आपली शेअर केली. परत त्या भागातले आमचे इन्फ्लुएन्सर झाले 2-3. किती तू जी रील पडली आपली त्याच्यानंतर कसा काय शिफ्ट झालं, किती पर्सेंटमध्ये ग्रोथ झाली? 30-40% मध्ये ग्रोथ झाली सर. पहिला बी आपला सेल होता, छुपा सेल होता, आपल्याला कोणाला काही माहिती नव्हतं, आपलं मस्त चालत होतं एकदम. 30 रुपयाला चहा आपण विकतच होतो पहिल्यापासूनच. त्यामुळे काय आपलं होतं चांगलं होतं. आपण प्राईजवरती तर बोलूच, बट त्याच्या आधी मला हे म्हणायचं की हा जो, कारण असं आहे ना पुण्यामध्ये म्हणजे जसं भारतात आहे ना चहा हा पाण्यासारखा पिला जातो, पण चहा तर गल्लोगल्ली मिळतोय ना, बऱ्याच ठिकाणी अवेलेबिलिटी आहे. मग हा जो मलाई चहाचा जो फॅक्टर तुम्ही काढला तर तो कसा तुम्हाला सुचला, काय? आता सर आहे ना, म्हणजे मी आत्ता थोडंसं फिरणं बंद केलंय, पण म्हणजे फिरतो, पण पहिल्यापासूनच आहे ना मी कोल्हापूर सोडलं नाही. सोलापूरचा तो कोणता चहा प्यायण्यासाठी मी इथून गेलो होतो तिकडे. इथून फक्त आत्ता नाही सर, ते 2019-20लाच गेलो होतो मी तिकडे पिण्यासाठी. तो नाव ऐकलं की गेलो असं ना. आणि 2-3 महिन्यांनी मार्केटमध्ये फिरतो आपण, कारण नवीन कोणाकडे काहीतरी शिकण्यासारखं असतं. तर मग आपण असंच एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये गेलो, तर तिथं ते असंच ते मलाई वगैरे टाकत होती भाजी बिजीमध्ये. तर त्या पॅकेटवर असे 2 चित्र होते, चहाचं पण होतं. मग आपण 2017-18ला सहज ट्राय केलं ते. चला म्हणलं करू. आणि ते केलं, आणि म्हणजे असं कंटिन्युअसली आपण काही ना काहीतरी चालूच असायचं आपलं. बरोबर. तर मग ते केल्यानंतर ते लोकांना आवडायला लागलं. आणि आपल्याकडे कसं आपण जे लोकांना विचारतो तुम्हाला कसं वाटलं, 10 लोकांना नाही, प्रत्येक लोकांना विचारतो की तुम्हाला कसं वाटलं चहा, कसं वाटलं चहा. घेतला. एखाद्या कस्टमरची बॅड कमेंट आली तरी आपण त्याला काय म्हणतो, सर काही चुकलं असलं तर तुम्ही येऊन सांगा, तुम्हाला जसा हवा आहे तसा बनवून देऊ आपण. ओके. म्हणजे कस्टमरचं कसं असतं, प्रत्येकाची जीभ वेगळी आहे. प्रत्येकाची मी काय आवडतं, 100 मधल्या 4 जणांना नाही आवडतं, पण ती 4 जण पण आपल्याला तेवढीच इम्पॉर्टंट जेवढे 96 जण आहेत. त्या 4 जणांना आपल्याला सॅटिस्फाईड करायचंच. फक्त ते 4 जणांनी सांगितलं पाहिजे की सर आम्हाला असं पाहिजे, आपण 100% त्यांना तसा बनवून देणार. सही बात आहे. आणि मग तो मलाईचा जो डिफरन्शिएटर झाला आपला, तर त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्याची पण पोझिशनिंग खूप स्ट्रॉंग झाली, कारण डिफरन्शिएटर मार्केटमध्ये दिसलाय. हो, म्हणजे काय झालं माहिती का, आता ज्यावेळेस तुम्ही मलाई चहा सोबत आता नॉर्मल चहा आहे तर सगळ्यांचे, आणि मी तुमचा चहा पण बघितलं थोडा थिक पण आहे बाकी चहापेक्षा. आपण आहे ना तो पण प्लॅन करूनच केला होता का बनत प्रोडक्ट? सर म्हणजे ही तर मला चहा बनवायला कोणी शिकवलं नाही. मी गेले 15 वर्ष एकच काम केले, चहा बनवणे. त्याच्यामध्ये आपण कसं शिकत गेलो नाही, म्हणजे ऑटोमॅटिकली कसं होतं की आता तुम्ही एखादं काम करताय तर ते काम अजून कसं सोपं होईल, ते ऑटोमॅटिक तुम्हाला कळत जातं. बरोबर. तर आपण ह्याच्यामध्ये काय केलं, वेगवेगळ्या फॅटचं दूध यूज केलं, काही वेळेस गायच्या दुधाचाच केला, काही वेळेस सगळा म्हशीचा केला, मग 3 फॅट 5 फॅट 6 फॅट असं वेगवेगळ्या फॅटचं किती क्वांटिटी पाहिजे तसं चेक करत गेलो आणि फीडबॅक घेत गेलो. मग कस्टमर्सला विचारत गेलो. कस्टमरला आता आपल्या कसं आहे, आपला चहा कोणीही बनवून द्या, म्हणजे दुकानात 2-3-4 मुलं आहेत, मेजरमेंट ठरलेले आहेत. मी जरी असलो कोणी जरी एसओपी फिक्स आहे की काय करायचं तेवढंच टाकायचंय, बाकी डोकं चालवायचं नाही कोणी अजिबात. आणि किती चहा उकळायचा आहे आपल्याला, किती फ्लेवर घ्यायचा आहे, ते सगळं ठरलेल्या गोष्टी. उकळी आल्यानंतर बरोबर 3.5-4 मिनिटं चहा एकसारखा उकळायचा, तेवढाच, त्याच्या पलीकडे अजिबात नाही. त्याच्याने स्टँडर्डायझेशन झालं. आणि प्रोडक्ट बनायला एक टाइम दिला. आपण टायमिंग नुसार चहाचे गाणे टाकतो. दुपारचं असलं की 3-4 लिटर, इव्हिनिंगला असलं की 10-15 लिटर, रात्रीचं असलं की 20 लिटर. म्हणजे जे एक चहा बनवल्याला कमीत कमी 20 मिनिटाच्या वरती नाही राहायला पाहिजे. 15-20 मिनिटं
संपलाच पाहिजे आपला कसं पण. बरोबर. कारण का काय वेळेस आहे ना मग ते जास्त वेळ राहिलेला चहा टेस्ट चेंज होती परत. मग त्याचं पण टायमिंग फिक्स केलं की एवढं नॉर्मल विकणाऱ्याला आहे ना नॉर्मल पिणाऱ्याला समजणार नाही, पण आम्ही रोज टेस्ट करतो ना, रोज टेस्ट लगेच समजते. एक 5-10% खाली वर झाली तरी टेस्ट समजते लगेच चेंज असं होतं. बरोबर आहे. तेवढी काळजी घेतो आपण. बरोबर. दुपारचं वगैरे मग ते टायमिंग लिहिले तिथं एवढ्या टायमिंगला हाच एवढाच चहा बनवायचा. ओके. मग त्यानंतर 4 नंतर तुम्ही 10 लिटरचे गाणे चालू करा. ओके. रात्री इव्हिनिंगला संध्याकाळी 11 नंतर भरपूर गर्दी असते, मग 15-20 लिटरचे करा. असं ठरलेले आहेत आपले टायमिंग. सो बऱ्याच वेळा असं पण आहे मार्केटमध्ये की खूप चहा झालेत, खूप ब्रँड येतात आहे किंवा खूप ब्रँड आहेत मार्केटमध्ये. सो असं पण म्हटलं जातं की हा बिझनेस थोडासा सॅच्युरेटेड वाटतो काही लोकांना, नाही का, झालं ना आता किती फ्रँचाईज विकायचं, किती मार्केट विकायचं. सो हे कितपत खरं आहे सध्या? लोकांनी सर काय केलं माहिती का तुम्हाला, आता म्हणजे तुम्हाला सांगतो, चहाला आपल्या इथे इतकं महत्व आहे की तुमच्या घरी एखादा पाहुणा आला तरी लोक म्हणतात चला चहा पाणी घेऊ, चला चहा पाणी घेऊ. पण हे वेस्टर्न कल्चरवाले आहेत ना, त्यांनी आता चहा आणि पित्त होतं, चहा लय खराब आहे, चहाने तुम्हाला असं होतं, चहाची नुसती आवय उठवली. मी रोज चहा पितो आणि मी माझ्याकडे बघून वाटतंय तुम्हाला एकदम फिट काय नाही, मी रोज चहा पितो, अर्धा चहा पितो. एखाद्या कोणत्या गोष्टीचा अतिरेक झाला तर ते त्रास होणारच आहे. बरोबर. आता कॉफी पितात लोक, कॉफी पितात, कॉफीला काय माहिती का, कॉफीकडे जसं तुम्ही बघता रिस्पेक्टने, स्टारबक्सच्या कॉफीकडे रिस्पेक्टने जसं बघता तसं तुम्ही चहाकडे रिस्पेक्टने बघता का? काय चल 10-15 रुपयाला पिऊ, आलं का लक्षात? तर मग तसं नाही, आपल्याला चहाचा व्यवसाय आपण काय करतोय आता आपण सर छोटे व्यवसायामध्ये नाही म्हणत नाही, भांडवलाने थोडे कमी, पण इन फ्युचर आपल्याला आता पैसे नाही कमवायचे, आता आपल्याला चहाला रिस्पेक्ट मिळवून द्यायची. आणि एक आपलं म्हणजे आहेत काय गोष्टी. नाही, ही मला लाईन खूप आवडली की आपण आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला ना रिस्पेक्ट मिळवून दिली पाहिजे. मी छोटी स्टोरी सांगतो. मी जेव्हा लीड्स टू सेल सुरू केलं ना, तर जेव्हा मी काय म्हणतात हे ऑफिस सुरू करायच्या आधी, तर तिथे मी एक ईशान हॉटेल म्हणून आहे मॉडेल कॉलनीमध्ये, तर तिथे मी दिवसभराच्या सगळ्या मीटिंग तिथे बसून करायचं नाही का. क्लायंट आले, टीम मेंबर कुठले आले, म्हणजे वेंडर वगैरे आले, तर माझा एक वेंडर होता, तर असोसिएट वेंडर की जो वेबसाईट्स बनवायचा, आणि तो माझ्याकडे आला होता. मी त्याला म्हटलं होतं की माझ्याकडे एक वेबसाईटचं काम आलं आणि तू भेटायला. आणि तो भेटायला आला आणि मग त्याने मला सांगितलं की, मी त्याला विचारलं किती दिवसात वेबसाईट बनवशील, किती पेजेसची वेबसाईट बनवशील, असं मी विचारलं. आणि त्याला शेवटी आपला सगळ्यांचा प्रश्न असतो किंवा किती रुपये घेणार, तर त्यांनी मला सांगितलं की 3,000 रुपये वेबसाईटला. मी विचार केला की 3,000 वेबसाईटला, फक्त 3,000 रुपयामध्ये वेबसाईट कशी बनवणार तू, एवढ्या पेजेसची वेबसाईट वगैरे वगैरे. तर सर मी आत्ता सुरू केले आणि नाही का सर 1,500-2,000 हजारात पण वेबसाईट बनवून देतात आहे. मी म्हणलं अरे तू जर असं केलं तर आपल्या म्हणलं मार्केटची डिसरिस्पेक्ट येईल. कारण मी ज्या लोकांना भेटून आलो आहे तर तिथे तर मिनिमम रेट 20-25-30 हजार रुपये मिनिमम. बेसिक म्हणजे ज्याची बेसिक कंपनी आत्ता एक 4-5 लोकांची टीम आहे तो चालवतोय, अशा लोक पण 30-35 हजार रुपये घेतात. पण त्याला असं वाटलं की नाही, काम मला 3 दिवस करायचं, 3,000 रुपये मिळाले असं सांगितलं. मी त्याला काय सांगितलं की आपल्या इंडस्ट्रीची रिस्पेक्ट आपणच करायची असते. लोकांनी कितीही सांगितलं, लोक असं पण करतात की आपल्याच इंडस्ट्रीचं आपणच नाव खराब करतात. बरोबर. कंपॅरिझन, एखाद्या कॉम्पिटिटरचं कंपॅरिझन सांगता, अरे तो तर 15,000 देतोय, तुम्ही काय 1,00,000 रुपये घेताय, असं होतं. सो तिथं तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीची रिस्पेक्ट, मी त्याला काय सांगितलं, 3,000 नाही तर मी तुला 6,000 रुपये देणार वेबसाईटचे, कारण मी 12,000ला विकणार होतो वेबसाईट. मी त्याला सांगितलं की मी 6,000 देतो आणि मी 3,000 काम नाही करून घेणार तुझ्याकडनं. सो मी ते काम केलं. आत्तापर्यंत 5 वर्षात सगळ्यात प्रायोरिटीवरती काम माझं होतं त्या वेंडरकडनं. का? कारण असं कोणीच मिळत नाही ना, 3,000 देतो पण तुम्ही 6,000 देतो म्हणलं. सो तिथे 2च गोष्टी होत्या. एक माझ्या डोक्यात तो थॉट होता की बाबा तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीची रिस्पेक्ट करा, आणि दुसरं होतं की बाबा आता विचार करा ना, ज्याला 3,000 मिळतो तो 6,000 म्हणला तर तो शेवटी तुम्हाला प्रायोरिटी देणार. रिस्पेक्ट दॅट हिट. म्हणून तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीची रिस्पेक्ट केली पाहिजे. ते मला खूप पटलं तुमचं की बाबा तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीची रिस्पेक्ट करा. रिस्पेक्ट पाहिजे. आणि काय वाटतं सर, चहाचं तुम्ही मार्केट नॉर्मल केवढं आहे? एक लक्षात घ्या, आता सर तुम्ही बसले, तुम्हाला एखादा म्हणला हा बघ चहावाला आहे, कसं वाटतं तुम्हाला? ऐकायला कसं वाटतं? हां, तो टोनिंग पण वेगळीच वाटतं. ऐकायला कसं वाटतं सांगा ना. टोनिंग पण डाऊन केल्यासारखं वाटतं. जर म्हणलं हा ह्याचा कॅफे आहे, कॅफे, ते ऐकायला कसं वाटतं? दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत सर. रिस्पेक्ट महत्वाची, पैसे तर येतात जातात, सगळं महत्वाचे. पण मला काय वाटतं थोडासा नंबर
तुम्ही ओपन सांगायला पाहिजे की चहाचा व्यवसाय म्हणजे किती पैसे कमवतो माणूस. नंबर आता सांगितलं ना चक्कर येईल चांगलं नाही सांगितलं. तुम्ही सांगा, कारण काय होतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं Last तुम्ही year- रिस्पेक्ट अशी नाही ना? लास्ट इयर सर आपण आहे ना हां 4.5 शेअर सेल केलाय टोटल. वा या वर्षी डबल पकडा. जबरदस्त आणि ते दिसतं डोळ्यात आम्हाला. ती व्हायरलिटी दिसते हा, ती आणि लोकं येतात. नाही कसं आहे माहिती आहे का सर, आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपलं काय विषय हे माहिती आहे का सर, की जी लोक आपल्याकडे येत आहेत, जी लोक तुम्हाला सांगतो, तुम्ही मला एखाद्या कार्यक्रमाला बोलवा तुमच्या, सगळं असतं, सगळं तुम्ही 4 फोन करता, पण लोक जातात का आजकाल? टाइम आहे का? लोक आपल्याकडे वेळ काढून रात्रीची येतात, 30 रुपयाचा चहा पितात. त्या लोकांबद्दल आपल्याला भयंकर respect आहे. किती दुरून एक व्यक्ती चहाला येते ते हो, पण साताऱ्यावरून आला होता एक जण 80 किलोमीटर, एक जण तर यवतवरून आले होते, काय काय जण मुंबईवरून मेसेज करून आले होते. आणि मी आता सर एखादी रील टाकली ना, तुम्हाला सांगतो की मोटिवेशनल व्यवसायाविषयी, तर एवढ्या यंग जनरेशन पोरांचे मला मेसेज येतात की दादा असं, म्हणजे भूक एवढी आहे पण हे गायडन्सच नाही. तर आपण काय केलं सर माहिती आहे का, जी नवीन पोर आहेत ना त्यांना पहिलं तर ट्रेनिंग ग्लास धुण्यापासूनच आहे. वा ग्लास धुणे, टेबल साफ करणे, पोछा मारणे, त्याच्यानंतर आपण बन मस्का बरेच चॅलेंज येत बनवणे. असतील पण तुम्हाला. हा, बन मस्का बनवणे, प्लस तुम्हाला सांगतो बन तर मस्का आता तुम्ही टेबल जर साफ करायला सांगितलंय एखाद्या मुलाला तर काय पहिला थॉट काय? नाही पहिले मी बोलताना तसं बोलतो ना, की बाबा तुला हा कर जमल तर ये. आणि कसं 1-2-3 मुलं आली आणि त्यातला एक जण तर होता तो आपल्या किरकटवाडीचाच होता. तर ते आला, पहिले अशी मस्त टोपी बी घातली, टेबल आणि गावातली 2-3 जण आली त्याच्या, तो डायरेक्ट पळतच सुटला. अरे बापरे. असे बी प्रकार होतात सर. आणि मग विषय काय माहिती का सर, लाज कशाची असावी? तुमच्याकडून 2 रुपये उधार मागितले ना, ते उधार मागण्याची लाज असावी. लाज कशाची असावी? भीक मागण्याची लाज असावी. कष्ट करण्याची कसलेली लाज? लाज आली कसलेली? आणि मी म्हणत नाही माझ्याकडे कोणत्याच मुलांनी कधीच काम करू नये, आपली ही भावना आहे. मी चांगले पैसे कमवलेत माझ्याकडे, मला माहिती आहे मी चहाचा धंदा सोडला तरी मी दुसरा कोणता चांगला धंदा करू शकतो, व्यवस्थित करू तुम्हाला शकतो. काम कसं करायचं हे हा, माहिती आहे. पहिली गोष्ट. आणि माझ्याकडे जी मुलं आहेत ना, मी त्यांना सांगतो माझ्याकडे काम करू नको, 4-6 महिने वर्षभर चांगलं शिक, तुझ्यात कॉन्फिडन्स येऊ दे की मी करू शकतो. हा कॉन्फिडन्स ज्या दिवशी तुझ्यात येईल ना, त्या दिवशी तू स्वतःचं शॉप चालू कर, आपण तुला मदत करू पाहिजे ती. म्हणजे प्रत्येकाने, आणि कसं माहिती आहे का, चहाच नाही, म्हणजे जी अशी, आता तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेला, तिथं तुम्हाला काय काम देतात, हा जॉब आहे, हा नट इथं लाव, तो काढ, हा नट तिथं लाव, तिथं काढ. आणि जर उद्या तो नटबोल्ड लावायची मशीन आली तर तुमचं काम संपला विषय, संपलं, जावा तुम्ही घरी. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही अशा लोकांकडे काम करता, म्हणजे जे मग फ्लॉवर डेकोरेटर्सवाले, मंडपवाले, इलेक्ट्रिकवाले कसले पण, किंवा समजा एखाद्याचा गोठा आहे, दूध डेअरी आहे, अशा लोकांकडे तुम्ही काम केलं तर तुम्ही ते शिकताय, स्किल शिकताय. बरोबर. आणि कोणती स्किल अशी, स्किल किंवा कोणती कला ही अशी आहे सर, कला म्हणजे सावली आहे, त्याखाली तुम्ही राहून कधी मरूच शकत नाही. तुम्ही मोकळ्यावर राहिला उन्हाने मारणार आहे तुम्ही. सही आहे. असं आपलं आता डिस्कशन चाललं होतं, तुम्ही प्लॉटची काहीतरी स्टोरी सांगत होता. मी थोडंसं ब्रेक करतोय, बट ती थोडंसं ऐकायला आवडेल. आत्ता आपण एक सर 1-2-3 महिन्या अगोदर एक प्लॉट घेतला. हां, भरपूर मोठ्या अमाऊंटचा प्लॉट होता. तर तो प्लॉट घेतल्यानंतर आपल्या घरातलेच लोक आहेत ना, तुम्हाला सांगतो, आमच्या वडिलांना म्हणले माज आलाय का तुला, माज, वडिलांना. आणि मला तर फोन केला, घरातलेच होते, तर मला फोन केला, टोल नाक्यावर चहा विकून तुम्हाला माज आलाय, पैशाचा माज आलाय तुम्हाला. तर आता मी त्यांना काहीच बोललं नाही, म्हणलं थोडाफार आलाय म्हणलं, आणि अजून पण थोडीफार घ्यायची आहे म्हणलं तिथं आपल्याला जमीन. म्हणजे असं होतं अहो. आणि सर आपल्याकडे म्हणजे तुम्हाला सांगतो किती पैसे आले ना, म्हणजे आजही आमच्या घरात दुकानात जो सेल होतो, काय होतो, सगळं होतं. माझा मोठा भाऊ हुशार नाही, नॉर्मल आहे, पण सगळा तो मोठा भाऊ आहे माझा, सगळा व्यवहार त्याच्याकडे असतो. आमच्या आईकडे सगळी कॅश असते, आमची आई अजून पण सगळं बघते. महिन्याच्या 25-30 तारखेला आम्ही मी तो तिघे चौघं आम्ही बसतो, आणि सगळं हिशोब एकदम, आईनी पण किती खर्च केले आईला हिशोब द्यावा लागतो, तू 5 कर 10 कर सगळं कर, पण हिशोब सगळ्यांना द्यायचा आहे. असं एकंदरीत सगळं आहे. आणि ज्यावेळेस सर महत्वाचं म्हणजे ना, घरातली 4 माणसं आहेत ना, सूर एक लागतात, एक सूर पाहिजे. बरोबर आहे. आणि तू काय करतोय, तू का पैशाचं काय करतोय, तुझे पैसे कुठे आहेत, सगळं माहिती पाहिजे घरात. राईट. सो काय ना, एक सायकोलॉजी आहे की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम बिझनेसमध्ये येता तर तुम्हाला पहिले तर घरच्यांसोबतच डील करायला लागते,
कारण खूप लोक तर पहिले घरचेच रेडी नसतात की बाबा तो बिझनेस करावा. आणि हे तुम्ही बरंच वेळा अनुभवलं असेल. त्याच्यानंतरची स्टेप आहे की लोक येतात, त्यांना बिझनेस सुरू करायची इच्छा होते, कारण आता बरंच लोक तुम्हाला बघतात आहे, बरोबर ना? आणि लोकांना दिसतंय की ही इज डुईंग गुड. म्हणजे त्या दिवशी मी साताऱ्याहून येत होतो, रात्री 1 वाजला होता. 1 वाजता तुफान गर्दी होती आणि लाईन लागली होती तेव्हा पण चहाला. हो. आणि कुठून कुठून पोरं आली होती, म्हणजे काय कॉलेजचे पण होते, बरेच लोक आली होती तिथं. चहा बन मस्का नाही ते सगळं. 1 वाजले होते. आणि असं ना वीकेंड होता, हो. शनिवार वगैरे नव्हता, मंगळवार की बुधवार होता काय ते. एवढी गर्दी होती. मग एक अगेन तेच आहे की बाबा एक आहे मुवमेंट काय चालला आहे, आणि दुसरं तुमचं प्रोडक्ट पण तशा त्या लेवलचा पाहिजे. एक तर सायकोलॉजी आहे आणि तो प्रोडक्ट पण त्याच लेवलचा. आता प्रोडक्टचं तुम्हाला सांगतो मी, तुम्ही घरामध्ये ज्यावेळेस बसता, गरम भाकरी तुम्ही किती खाऊ शकता? 1च्या जागी 2 खाऊ शकता. पण तीच जर भाकरी सकाळी केलेली जर उद्या संध्याकाळी खायची, तुम्ही किती खाता? आपल्याकडे हेच आहे, लोक आपल्याला पैसे देतात. आता त्या बेकरीवाल्यासोबत आपण टाईप केलेलं आहे, तर त्याला आपण काय सांगतो त्याला की मला एक लॉट दे, मला एवढे लागतात ना, 400चे 300चे 500चे लॉट दे, आत्ता बनव. आता आपल्याला तसा बनवास कमी मिळू शकतो 12 रुपयालाच, बरोबर. पण आपण त्याला 16 रुपये मोजतो. 4 रुपये एक्स्ट्रा कशाचे मोजतो? त्याच्या कामगारांचे मोजतो की ते कधी पण रात्रीचे उठतात आणि पाव डायरेक्ट बनवायला टाकतात. लॉट आहेत, म्हणजे जितकं फ्रेश तुमच्यासाठी आत्ता बनवलं आत्ता विकलं, आत्ता बनवलं आत्ता विकलं. आता काय कस्टमरला प्रॉब्लेम येतात, उन्हाळ्यामुळे पाव खूप कडक होता सर, ऊनच किती आहे, भयानक पाव आहे. पण आपण आहे ना, तुम्हाला सांगतो आजपर्यंत 24 तासाच्या वर एकही पाव आपण कुठल्याच कस्टमरला खायला नाही घातला, अजिबात नाही. म्हणजे आपण असे काही तत्व जपले तुम्ही? फेकून द्यायला लागलं तरी चालेल. आज लॉस झाला उद्या प्रॉफिटच आहे ना, आज लॉस झाला उद्या प्रॉफिट आहे. ट्रू. आणि पण लोक आपल्याला पैसे देतात. तो घरात पाहुणा आला त्याला शिळे तुकडे खायला घालताल का तुम्ही? नॉर्मल आहे. बरोबर आहे. एक प्रकारे आपल्याकडे येतात लोक एवढं. आणि मला वाटतं हे तत्वामध्येच आहे की बाबा तुम्ही कस्टमरला कशी ट्रीट करणार, कुठल्या लेवलचा प्रोडक्ट देणार, कशी ट्रीटमेंट देणार आहात त्यांना, त्याच्यावरून मग तो रिपीट होणार की नाही होणार ते ठरणार. बरोबर. तुम्ही एक्सपिरियन्स बद्दल पण एक बोलत होता की लोकांना कस्टमर तुम्हाला कसे समजले, की त्यांची सायकोलॉजी कशी कळली, त्यांना आल्यानंतर तुम्ही नेमकं पहिल्यांदा तुम्ही कशी लोक जमवली जास्त. सो ती एक मला तुम्ही स्ट्रॅटेजी सांगत होता. नवीन जे दुकानवाले असतात ना सर, तर आपल्याकडे कस्टमर आलं, तुमच्याकडे कस्टमर नाहीये, थोडंच कस्टमर लिमिटेड आहे, तर त्या लिमिटेड कस्टमरला तुम्ही इतकं छान बोला, इतकं की कसं होतं की आता आपल्याकडे एक पॉलिसी आहे. काय पॉलिसी माहिती का तुम्हाला? आपल्याकडे जे काउंटरला मुलं थांबतात, ठीक आहे, काहींकडून होतात चुका, पण आपलं सांगणं काय माहिती आहे का तुम्हाला? कस्टमर आलं चहा पिण्यासाठी कशाला येतं? कोणतरी फर्स्टेड झालेला असतो, कोणतरी ऑफिसचं टेन्शन असतं, कोणाचं तरी वेगळंच काहीतरी चालू असतं, म्हणून चहाच्या दुकानात चल जरा रिलॅक्स हो. तिथं आल्यानंतर जर तो माणूस तुम्हाला थोडाफार उलटा बोलला, कस्टमर आपलं, तर तुमचं काम आहे त्याला रिप्लायच नाही द्यायचं, ऐकून घ्यायचं. कारण का माणसाचं फ्रस्ट्रेशन कुठं काढतो माणूस? अशा ठिकाणी येऊनच काढतो. आणि मग तिथं आपलं काय काम आहे? ऐकायचंय फक्त. लोकांना स्ट्रेस आहेत लोक आता सध्या, नुसतं चहा नाही विकायचा आहे, बस. लोकांची नेमकी भावना काय बोलायचं हे ऐकून घ्यायचंय, आणि ते तुम्ही सायकोलॉजी तुमच्या टीम. आणि काय वेळेस कस्टमर आहेत ना, तुम्हाला येतात, भेटतात, तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतात, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? त्यांचं ऐकायचंय. असं नाही की तुम्ही ते बोलतायत मग तुम्ही इकडे तिकडे बघताय, असं नाही. त्यांचं फुल ऐकायचंय. जरी ज्यावेळेस त्याची इच्छा पण नसेल, सांगायची एखादी गोष्ट नसेल, पण ज्यावेळेस तुम्ही ऐकताय ना, त्यांच्या समोर व्यवस्थित ऐकताय, त्याला रिप्लाय देतायत पॉझिटिव्ह, त्यावेळेस तो सगळं सांगून जातो तुम्हाला. राईट. आणि कस्टमर कमी असल्यानंतर दुकानासमोर 4च लोक उभी आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही जास्तीत जास्त वेळ बोललं पाहिजे. ते बोलल्यानंतर ते 4 बघून अजून 4 कस्टमर आपल्याकडे येतात. बरोबर. पण खाली दुकानामध्ये कोण जात नाही, एवढं लक्षात राहा. ह्या गोष्टी भले एक कस्टमर येऊ द्या, तुम्ही त्यांना तसंच, आणि त्या कस्टमरशी तुम्ही चांगलं बोलला, चांगलं बॉन्डिंग झालं, ते रिपीट पण होतंय. बरोबर आहे. दोन्ही कामं होत आहेत आपली. राईट. सो मला असं वाटतं की तुम्ही बराच स्केल केला, आता एका लोकेशनला पण केलंय, फ्रँचायझी पण प्लॅनिंग करत असाल किंवा झालेलं आहे तुमचं ऑलरेडी. तर आता स्केलचा काय प्लॅन आहे? म्हणजे जो शॉप होता त्याला स्केल केला तुम्ही, आणि आता अजून प्लॅनिंग करताय तुम्ही. तर जसं मी तुम्हाला विचारलं होतं की मार्केट सध्या चहाचं मार्केट तुम्हाला किती दिसतंय, आणि ते कशा वेनी पुढं मूव आउट होणार आहे, तुम्ही कशी पोझिशनिंग करणार आहात? सर आता काय माहिती आहे का तुम्हाला, आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की चाल आपल्याला रिस्पेक्ट रिस्पेक्ट द्यायची. आता माझ्याकडे भांडवल कमी आहे, मी म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की एक केटली फक्त घेऊन आलो होतो खेडी शॉपर टोल नाक्यावर, तर
चहाला रिस्पेक्ट मिळवून द्यायची आपलं विजन आहे. एक दिवस आपल्याला सोन्याच्या कपामध्ये चहा विकायचा आहे वा. आणि तो चहा मग तू इमॅजिन करा की तो चहा कितीला असेल, त्याचं शॉप कसं असेल. फायनान्समुळे आपण थोडंसं हे शांत आहे आपल्याला. मला वाटतं ही रील बघून बरेच लोक आहेत. हा आपल्याला करायचंय. तुम्हाला हेल्प करायला येतील, नाही तर सांगायला येतील. आणि आपली चाल कासवाची असेल, आपली चाल ही कासवाची असेल, एकदम स्लो असेल, पण त्याच दिशेने असेल, तिकडून युटर्न नाही फिरणार परत. शब्द आहे आपला. तुम्हाला पोझिशनिंग करायची चहाची. येस. आणि दॅट इज अ प्रीमियम प्रोडक्ट. येस. जर पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये सोन्याच्या कपात जर चहा कोणी विकला असेल तर ते प्रसाद मलाईच्याच नाव येईल पहिलं. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि हे तुम्हाला ऐकायला मिळेल येत्या वर्षामध्ये. हा ना. आणि आपली सर कमिटमेंट म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण जर एखादा शब्द बोललो ना तर बरं ते नाही का डायलॉग आहे, जान जाय पण वचन न जाय, त्याप्रमाणे आपलं स्वतःला आपण त्यासाठी किती झिजू, पण ते गोष्ट आपण पूर्ण करू. आणि महत्वाचं म्हणजे मी आज जे काय आहे सर, मी काही गोष्टी आता तुम्हाला सांगत नाही, मा सेल किती काय किती, लोकांना विश्वास नाही बसणार. जो आपला पहिला मालक होता ना, त्याला तो म्हणजे भाड्याने होता आपलं, आणि डेचं थोडंसं पार्टनरशिपमध्ये होतं. ट्रान्झॅक्शन आहेत माझ्याकडे 80-90 लाख रुपये आपण त्याला दिलेत 2-3 वर्षामध्ये. बापरे. तुम्हाला ट्रान्झॅक्शन, तरी आपण त्याला ट्रोल केलं नाही, काय नाही. तो मस्त सांगतोय लोकांना की आमचा असा होता, मग आम्ही असं केलं, हे गोष्टी बोलतोय तो रीलवर. आपण त्याला रिप्लायच नाही दिला सर, अजिबात नाही. पण माझ्याकडे ट्रान्झॅक्शन आहे, एवढी लिस्ट दाखवली ना सर तुम्हाला. आपण कधी लोकांना काय नाही, कृतज्ञता असं आहे माणसामध्ये. तिथं आपण खाल्लंय, तिथं राहिलो होतो, त्याच्यासोबत भाडं होतं थोडे दिवस, त्या गोष्टी आपण ठेवल्यात मनामध्ये आणि पुढे चाललोय. बरोबर आहे. बाकी जर बोलायचंच म्हणलं तर भरपूर बरंच काय पण काय ना, अगेन तेच आहे की बघा, तुम्हाला एक होतं तुमची जर सुरुवात जर घेतली तुमच्या बिझनेसची, जेव्हा तुम्हाला पहिला चहाचं प्लॅनिंग झालं, तर तेव्हा पण तुमच्याकडे ऑप्शन होते ना, की एकतर तुमच्या घरी काय परिस्थिती चालले, त्या परिस्थितीला म्हणा की यार आमचं तर वाईटच आहे, आमच्यात काही होऊ शकत नाही, आम्ही प्रॉब्लेममध्येच आहोत, ठीक आहे. आणि दुसरा ऑप्शन हा होता की ठीक आहे, जे आहे ते आहे, मला आता काम सुरू करायचं आणि मी काहीतरी करून आणतो. पण त्या संधीचं तुम्ही हे केलं ना, की नाही मला ह्या प्रॉब्लेम मधनं काहीतरी उभं करायचं. आता सर त्यावेळेस आहे ना, सोशल मीडिया नव्हतं, मला शिकवणारं कोण नव्हतं. बरोबर. हे पहिली गोष्ट. आता सोशल मीडिया आहे, लोकांना कुठं पण शिकायला इतके प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, इतके शिकू शकतात लोकांना, की त्यावेळेस काहीच नव्हतं. म्हणजे मी माझं दुकान सोडलं ना, तर टोल नाक्यापासून खेड शिवापूरच्या आपल्या मेन गेटपर्यंत आहे ना, तिथपर्यंत राम 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 म्हणत जायला लागायचं. एवढा अंधार असायचा मागं. हॉटेल लिमिटेड 2-3 हॉटेल असं होतं. आणि आता लोकांना इतकं शिकण्यासारखं आहे. आता आपणच बघा, आपणच पोरांना का शिकवतोय, या तुम्ही शिका. पण आणि मला एक गोष्ट, चहा शिकायला 9-10 वर्ष गेली. 3-4 महिन्यातच पोरं शिकू शकतात चांगलं, 6 महिन्यामध्ये चांगलं शिकू शकतात. किती काळ वाचलाय तुमचा? सुरुवात करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचं गाव आहे, गावात तुमचं घर आहे, घरातून बाहेर पडला की कच्ची वाट लागती, ती छोट्याशा तुमच्या गावाच्या रोडला येते. बरोबर आहे. गावाचा रोड आला की पुढे येते तालुक्याचा रोड येतो, तालुक्याचा सोडला की जिल्ह्याचा येतो, जिल्ह्यात सोडला की हायवे येतो. बरोबर आहे. पण ते घरातून तुम्ही निघणं तर गरजेचं आहे ना. तुम्ही जर तिथंच अडकून पडला, मी काय करू मी हे जर बोलत बसलं तर अवघड आहे. काय होतं की ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता, तुम्ही भेटला मला की तुमच्याकडे काय आहे, मी तुमच्याकडून काय घेतलं पाहिजे, ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. एखाद्या जर चुकीच्या मार्गाला नेत असेल तर तिथून लगेच आपल्याला तिथून लगेच एक्झिट घेता आलं पाहिजे, एक्झिट घेता आलं. आणि ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडताना सर, ज्या रिलेटेड तुम्ही व्यवसायामध्ये ना, त्या रिलेटेड तुम्हाला माणसं भेटत जातात, ऑटोमॅटिक भेटत जातात. बरोबर. तुमचा फोकस कुठे आहे तो इम्पॉर्टंट आहे. तुमचा फोकस ही परिस्थिती चेंज करायची आहे का नाही करायची आहे, का रडत बसायचं आपल्याला. तुमचा फोकस होता. आता पण तुम्ही जसं बोललात ना, मला जायचं तिथंच आहे बस. भले मी कासवाच्या गतीने मला जाणार आहे, मी तिकडे आणि तो ऍटिट्यूड दिसतो. ऍक्च्युली तो सायकोलॉजी दिसते एखाद्या उद्योजकाला. मी 2000 म्हणजे एक असतं ना सर, की मला असं तालमीचा, बॉडी बिल्डिंगचा लय शॉक. तर मी त्या 2016ला चालू केलं हे सगळं. 16 साल PMTने पुण्याला जिमला जायचो, तिकडून येताना दुकान व्हायचं परत, असं होतं. आणि मग आमचा भाऊ होता, तो चुलत भाऊ, तो जिम फील्ड म्हणजे तो मला शिकवायचा थोडं. तर आवड होती, करत गेलो. 2017-18ला जरा आर्थिक फायनान्शियल कंडिशन आली, थोडं बंद केलं, परत चालू केलं. 20ला कोरोना आला, फायनान्शियल कंडिशन आली, परत बंद केलं. परत 20-21ला चालू केलं, 22ला लग्नाचा प्रॉब्लेम आला, परत बंद केलं. मग घर वगैरे. त्यानंतर आता 22ला कुठे स्टेबल झालं, 22-23ला परत चालू केलं, आता चालू आहे. सही बात आहे. म्हणजे काही जरी सिच्युएशन आली, काय आपल्या आवडी असतात ना, आपल्या आवडी ज्या पर्सनल आहेत आपल्या, की ज्याच्यातून आपल्याला फायदा काहीच नाही, पण ते आपल्याला आवडतं,
पण त्या गोष्टी ज्या आवडतात ना त्या गोष्टी त्या केल्या पाहिजेत, त्यात सक्सेस मिळून न मिळू. बरोबर. पण ज्यावेळेस तुमची फायनान्शियल कंडिशन कमी असेल, जरा हे असेल, त्यावेळेस त्या गोष्टी थोड्याशा साईडला बी ठेवल्या पाहिजेत. बरोबर. तेच आहे ना सर, प्रायोरिटी कशावर फोकस करणार. आत्ता मला काय हवंय, कारण आत्ताची सिच्युएशन वेगळं सांगते की मला तर सगळ्यांना काय काय आवडतं. लोकांना गेम खेळायला आवडतो, लोकांना टाइमपास करायला आवडतो, लोकांना नुसतंच म्हणतील की आम्ही काहीतरी एज्युकेशन करतो. बट प्रॉब्लेम हा आहे की भाई पैसे नाही येतात ते घरात, त्याच्यानं तुझा आजचा दिवस नीट नाही चाललाय आणि तू करतोय 4 गोष्टी. तर असं, आणि तुम्ही लास्ट एका रीलमध्ये पण बोलला होता आणि आत्ता पण तुम्ही सांगितलात की या मुलांसाठी 4-5 महिन्यामध्ये ही गोष्ट आता अचीव करण्यासारखी झाली. आणि आता काय होतं माहिती का सर, 4-5 दिवस येतात मुलं, पहिल्या 4 दिवसातच आपण कसं होतं बऱ्यापैकी इकडे तुम्ही फ्रँचायझी मॉडेल जो काही बनवलं त्याच्याबद्दल कसं कसं म्हणजे आपल्याला काय करायचे की जे खरंच होतकरू मुलं आहेत त्यांच्याकडून आपल्याला फ्रँचायझीचे पैसे नाही घ्यायचे नावाचे. ओके. की बाबा जे मला वाटलं पाहिजे. आता माझा 15 वर्षाचा अनुभव आहे. जर एखादा म्हणून मी त्या लायक आहे तर तू म्हणून फायदा नाहीये. मला समजतं कोण कसं आहे, काय कसं आहे. ग्रास्पिंग पॉवर असती. एक गोष्ट सांगितली तर दोन मिनिटात त्याला कळायला पाहिजे, त्याने तसंच फॉलो केलं पाहिजे. ह्या गोष्टी असतात. तर एखाद्याला जर समजतच नाही पण तो 4 महिने गाढवागत काम करतो तर फायदा नाही ना. तशा लोकांना आपण नाही देणार आहे. ज्यांना खरंच शक्य आहे, करतायत, परिस्थिती गरीब असू द्या पण करतायत, अशा लोकांना आपल्याला शिकवायचंय. राईट. चहा बनवणे शिकवायचंय. आता हे काय ठराविक ब्रँड आहेत, 500 फ्रँचायझी उघडल्या, 600 फ्रँचायझी उघडल्यात, पण लोकांचं बार धिंगाणा करून टाकलाय त्यांनी. पैसे 15 लाख रुपये. आणि सर आपला चहा परवडण्याचे मेन सांगतो. जर कोणी फ्रँचायझी घेतली, जर कोणी दुकान टाकलं, परवडण्याचे मेन मुद्दे सांगतो. नॉर्मल चहामध्ये 15 रुपयाला चहा, 20 रुपयाला चहा, एका चहामध्ये प्रॉफिट मिळतं 7-8 रुपये, 7-8 रुपये, 6-7-8 रुपये. आपला चहा 30 रुपयाचा आहे, प्रॉफिट कसंही मिळतं 13-14 रुपये, डबल. आणि आपला चहा असं आहे की गरीबाला परवडणार आहे, 1-2 केले तरी परवडतो, श्रीमंताला आवडणार आहे. पोझिशनिंग दोन्ही गोष्टी. आणि त्याने काय आहे की 30 वाला पिला ही रिस्पेक्ट आहे त्या चहाला. 15 वाला नाही पिला, 30 वाला पिलाय प्रसादचा. असं आहे. बनमस्का 50ला आहे, तोच बनमस्का काय कॅफेमध्ये 110 रुपयाला ग्रिल आहे, आपल्याकडे 50 रुपयाला आहे. आणि जर अमूल बटरचा आपण दिला तर आपण 80-90 रुपये त्याचे चार्ज करतो. बरोबर. कारण का अमूलचं बटर, ते बटरच कॉस्टिंग वाढते, बाकी काय पावाचं आपण काय एक्स्ट्रा वगैरे असं काही घेत नाही. बरोबर. असं आहे. सो म्हणजे मार्जिनवरती पण तुम्ही काम केले, पोझिशनिंगवरती काम केले, किंवा माझा आयडियल कस्टमर कोण आहे, आणि जास्तीत जास्त मार्जिन काढल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पैसे पण कमवू शकताय. सो आत्तापर्यंत तुम्ही जे काही प्रोसेस लावली आहे, तर त्या प्रोसेसमध्ये फ्रँचायझी जर एखाद्याला प्लॅन करायचं आहे किंवा मला तुमच्याकडनं एखादी प्लॅन करायचं, तर त्यांनी काय काय गोष्टी फॉलो करायच्या? फ्रँचायझी मॉडेलचं आपलं चालू आहे. तर फ्रँचायझी आपल्याला ना, म्हणजे लोक काही म्हणतील, पण सर म्हणजे कोणालाही फ्रँचायझी आपल्याला नाही द्यायची. एक नाही का, आता कसं असतं, रिस्पेक्ट असते ब्रँडला एक. बरोबर. तर मला आता आपली काही इच्छा असते, गरीबाला मदत व्हावी, गरीब मोठा व्हावा, गरीब हे व्हावा, पण आपल्याला तसं करायचं नाही. काय माहिती का सर, आपल्याला चहा महत्वाचा आहे, चहाला रिस्पेक्ट महत्वाची. त्यामुळे आपल्याला 30, 40, 50, 60 असा चहा विकायचा आहे. बरोबर. त्यासाठी ते शॉप कसं असावं, 20-25 लाख रुपयाची पर्यंत फ्रँचायझीला इन्व्हेस्टमेंट जाऊ शकते. अशा पद्धतीने आपण प्लॅन करतोय. बरोबर. की थोड्यामध्ये 4-5 लाख रुपयामध्ये नाही करायचं, लोकांना नाही फसवायचं. जर एखाद्याने फ्रँचायझी घेतली, कमीत कमी सेल, मंथली सेल 5-6 लाख रुपये सेल झाला पाहिजे, 6-7 लाख रुपये सेल झाला पाहिजे, 10 लाख रुपये तरी सेल झाला पाहिजे. एवढे आपल्याला, आणि त्या फ्रँचायझीवाल्याकडे फोकस करायचंय, त्याला टाइम द्यायचा आहे. 6 महिन्यातून, वर्षातून एकच फ्रँचायझी ओपन होऊ द्या, पण फ्रँचायझी रन झाली म्हणजे झालीच पाहिजे. ओके. असं काम करायचंय की देणाऱ्याला असं नाही वाटलं पाहिजे की हवा कुठेतरी फसलोय, काय झालं, अशा गोष्टी नको. म्हणजे आपला जो स्केलिंग, आणि ज्या मुलांना बाबा खरंच पैसे नाही आहेत वगैरे, अशा मुलांनी जर आपल्याकडे 6-6 महिने काम केलं, 5-6 महिने शिकले, फक्त सर चहा विकणं शिकायचं नाही तुम्हाला, कस्टमर सोबत बोलणं. आता समजा एक फॅमिली बसली, एक मुलगी आहे, एक दोघं नवरा बायको आहेत, असे बसलेत, तर मी जर सांगितलं त्यांच्याशी जाऊन बोल 2 मिनिटं, तिथं जाऊन तू काय बोलणार आहे? तिथं जाऊन बोलण्यासाठी पहिली तुझी बॉडी लँग्वेज चांगली पाहिजे, कपडे चांगले पाहिजे, हेअरकट चांगला पाहिजे, तू व्यवस्थित टापटीप पाहिजे, नखापासून तर टोटल सगळं तुझं एकदम टापटीप पाहिजे तू. बरोबर. नंतर तू तिथे गेल्यानंतर ती लोक तुझ्याशी बोलणार आहेत. तू जर गबाळ्यागत गेला, मोठी केस ठेवून गेला, कसं पण गेला, तर ती लोक बोलणार नाही, इग्नोर करणार तुला. बरोबर. तिथं जाणं गेलं पाहिजे, तू त्यांच्याशी 2 मिनिटं बोललं पाहिजे. कारण का फॅमिली सोबत आणि 4 मित्रांसोबत
एखाद्या फिमेल सोबत बोलायला खूप गट्स लागतात. बरोबर. तुमची नजर कुठं पाहिजे, तिच्या कुठल्याही व्यंगाकडे नजर तुमची गेली नाही पाहिजे, आय कॉन्टॅक्ट चांगलं पाहिजे तुमचं बरोबर आहे. बोलताना. बरोबर. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. राईट राईट. कारण का तुम्ही कसं होतं काय वेळेस आपण एखाद्या फिमेल सोबत बोलताना ना आपलं इंटेन्शन नसतं, बरोबर आहे. पण समोरच्याला तसं वाटतं, तर ह्या गोष्टी आपल्याला खूप जपाव्या लागतात. कसं टॅकल करणार तुम्ही? कसं खूप जपाव्या लागतात. बरोबर आहे. सो हे सगळं प्लॅनिंग ट्रेनिंग हे ट्रेनिंग 6 महिन्यामध्ये जरी शिकवलं नाही तरी सोबत राहिल्यानंतर समजतं. आपल्याला घरातले काय शिकवतात का सर, की अशी देवाची पूजा कर, असंच कर, ते आपण बघून शिकतो ना. संस्कार हे कसे बघून येतात, कोणी शिकवत नाही आपल्याला. सो म्हणून मला आणि तेच सांगितलं तुम्हाला, जे 6 महिने पोरं काम करतील ना त्यांना आपण पूर्णपणे हेल्प करू चहाचं दुकान टाकण्यासाठी. आपल्याकडून जे शक्य आहे. फ्रँचायझीचं काय, आपलं मॉडेलचं थोडंसं टार्गेट मोठं आहे. बरोबर. पण जे नवीन शिकतायत त्यांना आपण मदत करू, हेल्प करू. राईट. त्या बाबतीत सो म्हणजे असं आहे की चहाचं मार्केट मोठं आहे, फक्त तुमच्याकडे तेवढे पेशन्स आहेत का, ते तुम्ही शिकायला तयार आहात का, हे तुम्हाला सांगायचं. बरोबर. आणि त्यांनीच तुमच्याकडे. आता मला सर माहिती आहे का तुम्हाला, कॅमेऱ्यावर बोलायचं मला अजिबात एक्सपिरियन्स नव्हता. आमचे मित्रच आहेत योगीराज सर. तर म्हणजे आम्ही बसतो बोलतो आणि म्हणजे ज्याच्यासोबत मला वाईब मॅच होतात ना, जो धंद्याच विषय बोलतो, दुसरा विषय नाही घेत. तर सोशल मीडियाचं पण आमचं प्लॅनिंग मोठं होतं. त्यात मी काही गोष्टी शेअर नाही करत तुम्हाला. तर असा कॅमेरा घ्यायचो मी आणि एकटाच बोलत बसायचो कॅमेऱ्यामध्ये मोबाईलच्या, आणि नंतर एकटा ऐकायचो. मला कसं वाटतं ऐकायला. ह्या गोष्टी असतात कॅमेऱ्यामध्ये बोलताना. बघा लोकांना काय आवडतं, ज्याच्याकडे क्लॅरिटी आहे बोलण्यात तोच लोक आवडतात, अडखळणारे लोक आवडत नाही. बरोबर आहे. त्यामुळे अडखळायचं नाही, कॅमेऱ्यात बोलणं शिकवणार आहे आपण. वा. अशी लोक आपल्याला. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे का, की तुम्ही ॲज अ फाउंडर आत्ता तुम्ही जास्तीत जास्त सोशल मीडियावरती दिसणं हे कितपत इम्पॉर्टंट झाले सध्याला? हो, कारण का सर आपण काय माहिती का, आता मोठे मोठे ब्रँड आहेत ते काय करतात की एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीला, ॲक्ट्रेसला हायर करतात ब्रँड अँबॅसिडर म्हणून. तर आता मला जिमला जायचा भरपूर कंटाळा येतो. मी बॉडी बिडी एकदम मेंटेन ठेवतो, सगळं व्यवस्थित होतं, कारण का मी माझ्या धंद्याचा ब्रँड अँबॅसिडर आहे. मला रोज येऊन बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे मला मी ब्रँड अँबॅसिडर नंतर मला माझी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. फिजिकली मेंटली मी फिट पाहिजे. म्हणजे 2 रोल असतात बघा. तुम्ही पिक्चर बघितलं अपरिचित, एक अपरिचित आहे आणि एक अंबी आहे. घरी तुम्ही कसे बी असा अपरिचित असला तरी चालेल, केस विस मोकळी सोडून मस्त, पण दुकानावाल्यावर तुम्हाला अंबीच व्हायचंय. एकदम नम्र, साधं, सिम्पल, लोकांना रिस्पेक्ट. ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे तुमच्याकडून फॉलो. खूप गरजेचं आहे. जबरदस्त. मला असं वाटतंय ना की हा सगळा माइंडसेटचा गेम आहे. बरोबर ना. तुम्ही आज कॅमेऱ्यावरती येणं, तुम्ही ह्या गोष्टी सांगणं, तुमचे रोल आहेत. एक घरचा रोल आहे, एक बिझनेसचा रोल आहे. आणि तो बिझनेसचा रोल बिझनेसमध्ये त्याच प्रकारे वापरायचा, आपली नाही चालवायची. किंवा धंद्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे, आपल्या बिझनेससाठी जे इम्पॉर्टंट आहे ते आपण केलं पाहिजे. आणि आपल्याला तर लोक कसे कस्टमर बोलतात, सर हे असं पाहिजे, तर हो का आपण त्या गोष्टी अप्लाय करू न करू, कारण का आपल्या धंद्यासाठी काय योग्य आपल्याला चांगलं माहिती. बरोबर आहे. जिथं चुकतंय तिथं चुकतंय. बरोबर. पण एखादा कस्टमर जर सांगते सर हे तुम्ही करा, तर त्या ठिकाणी कस्टमरला तुम्हाला शिकवायचं नाही. कस्टमर हा तुमच्यासाठी म्हणजे एक देवासारखाच आहे. तो बोलला ना हे करायचं, तर हो सर ते आपण नक्की करू, हा शब्द देणं तुम्ही गरजेचं आहे, तिथं बोलणं तुम्ही गरजेचं आहे. सही बात आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन फर्स्ट, बाकी सगळं बाकी नंतर. आपलं काय आपण सर. सो मला खूप इम्पॉर्टंट अशा 4-5 इन्साईटच्या खूप भारी मिळाल. एक तर एक कस्टमर फीडबॅक, त्याला काय पाहिजे, तुम्ही जे करताय ते त्यांना आवडतंय का, तुम्ही जे त्यांना देणार आहात त्याच्याने त्यांचा फायदा होतोय का. चौथा आहे की नेहमी रिसर्च करत राहा की बाबा आपल्या ह्याच्यामध्ये अजून काय बेस्ट केलं जाऊ शकतं. याच्यासोबत तुम्हाला असं वाटतं का की लोकेशन खूप मॅटर करतं चहाच्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या या इंडस्ट्रीमध्ये? सर मोठे मोठे ब्रँड घेतले ना तुम्ही, मॅकडी म्हणा, KFC म्हणा, हे मोठे आज इंटरनॅशनल ब्रँड असून त्यांना लोकेशन मॅटर करतं. आपण कोण आहे, लोकेशन हो का, शोधला तर देव सापडतो. लोकेशन काय चीज आहे. फिरा, लोकांशी संपर्क साधा, ज्या ठिकाणी तुम्ही जाता तिथले कॉन्टॅक्ट्स घ्या, तिथं लोकांना सांगा काय असल्या ऑपॉर्च्युनिटी तर मला कॉल करा. लोकेशन शोधायला वेळ लागू द्या, पण शोधल्यानंतर चालू करायला वेळ नाही लागला पाहिजे. सही बात. अशा गोष्टी. राईट. सो ही जी सगळी तुम्हाला ऐकतात आहे लोक, रील्सवरती पण बघतात आहे, बरेच लोक कुठून येतात आहे. सो या सगळ्यांना ॲज अ व्यावसायिक म्हणून आणि जे व्यवसायामध्ये यायची इच्छा आहे ज्या लोकांची, तर त्या सगळ्या लोकांना तुम्ही काय असे सल्ले द्याल की बाबा ह्या गोष्टी आहेत 3-4 या तुम्ही प्लॅन कराच बिझनेसमध्ये यायच्या आधी, असं काय सांगता येईल? हो काय सर, जास्त काय सांगणार नाही मी एकच सांगेन की व्यवसायामध्ये कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते.
एक काम रोज करायचंय, ते रोज कसं सुंदर करता येईल ह्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते काम आता माझ्या तर बिझनेसमध्ये तुम्हाला सांगतो, काही वर्ष अशी होती, 1-2 वर्ष नो प्रॉफिट नो लॉसमध्ये होतो मी. करत गेलो. रोज करून ठरवून यायचो की रोज 10 लोकांशी चांगलं बोलायचं, खूप गोड बोलायचं. करत गेलो. मग कन्सिस्टन्सी लय महत्वाची. एक दिवस देव बघत असतो सर, ज्याचे कर्म चांगले, जो माणूस चांगला, ज्याचं काम चांगलं, त्या माणसाला एक ना एक दिवस यश नक्की आहे, 100%. फक्त काय होतं माहितीये का, आपण एकाच जागी खड्डा खोदला पाहिजे तर पाणी लागेल. सारखे आजूबाजूला खोदत नाही ना, शक्यच नाही ना. ऍक्च्युली काय झालंय, अजून एक पण आहे, सध्या इन्फॉर्मेशन वर्ल्ड आहे ना, तुम्हाला इन्फॉर्मेशन हातावरती झाली, लगेच तुम्ही काही चेक करा, लगेच तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार. तिथे लोकांना अजून एक प्रॉब्लेम झाला की सगळ्यांना असं वाटतं की आपण सगळंच करू शकतो. बरोबर. बट अगेन तुम्ही आता बिझनेसमध्ये दिसतात, पण तुम्ही आत्ता नाही सुरुवात झाली. कधी सुरुवात 15 वर्ष झाली सर. आत्ता दिसतात ती व्यक्ती, आणि त्यांचं आत्ता तुम्हाला सगळं दिसतंय. बट ते कुठून आलेत, काय काम केलंय, किती वर्ष झालेत बाबा? अहो, मी एक खरी कंडिशन सांगतो. एक वेळ अशी होती सर की म्हणजे मला कॉलेजमध्ये जायला लाज वाटायची. एक पॅन्ट, एकच ब्लॅक कलरची पॅन्ट. आमची मदर आहे ना, म्हणजे 30 रुपये रोज असायचा आणि आम्हाला कॉलेजला जायला 10 रुपये द्यायचे. तेव्हा होते पैसे थोडे. तर 30 पॅन्ट आज घालायची, 2 दिवस घालायची, तिसऱ्या दिवशी सकाळची धुवायची कॉलेजवर आलं, दुसऱ्या दिवशी परत 30 घालायची. म्हणजे जाऊ वाटायचं नाही अक्षरशः. कारण का फायनान्शियली आहे. पण सर त्या गोष्टी कशा आहेत माहिती आहे का तुम्हाला, की माणसाने लढायचं शेवटपर्यंत, अजिबात मागं नाही सरायचं. मला म्हटलं ना, आपली चाल ही कासवाची असू द्या, आणि स्पर्धा ही समोरच्याशी कधीच करायची नाही. काही गरज नाही आपल्याला कोणाशी स्पर्धा. आपल्यात आहे ना, जे काम करतोय ना सर आपण, त्यात रोज कशी सुंदरता आणता येईल याचा प्रयत्न करायचा. जबरदस्त. मला एकच शेवटी या पॉडकास्ट ह्या सगळ्याचं समअप केलं ना, तर मला एक गोष्ट येते की तुमचे प्रॉब्लेम आहेत ना, ते चांगल्या गोष्टीसाठी आहेत. तुम्ही त्यातनं काहीतरी असं खतरनाक शोधून काढणार आहात, कारण तुम्ही तेव्हाच बनणार आहात की तेव्हा काहीतरी चालू आहे विषय. हे सगळं तुम्ही जे सांगितली एवढ्या सगळ्या स्टोरी, तर त्या स्टोरीमध्ये एक होतं ना की यार काहीतरी करायची ती जिद्द तिथूनच येत होती, कारण प्रॉब्लेम होता. जर काही प्रॉब्लेमच नसता तर मे बी ही स्टोरी नसती झाली ना. तसं नाही सर, कारण ही तुम्हाला सक्सेस पण तेवढं एन्जॉय नसतं करता. आत्ता मोटिवेशन स्पीकर पण इतके आहेत की आपण 2 मिनिटात, त्यावेळेस म्हणजे तुम्हाला सांगतो, मी स्टार्ट केलं त्यावेळेस सोशल मीडियाला असं कोण नव्हतं की सांगाल आपल्याला मोटिवेशनल वगैरे 2 गोष्टी कळतील आपल्याला. आणि जे पोरं खरंच आता 10वी 12वी पास झालेत ना, त्यांनी एक काम करावं, कुठेही अशा धंद्यांमध्ये काम करा की जिथे तुम्हाला स्किल डेव्हलप होईल, इन्फॉर्मेशन तुम्ही शिकताल. शिकणं गरजेचं आहे. आणि माझं खरंच मत आहे, ज्याचं डोकं चालत नाही ना शाळेमध्ये, त्यांनी खरंच म्हणजे पटकन कुठल्या तरी कामात आपलं, आणि फक्त काम नाही करायचं सर, शिकणं गरजेचं आहे. आज आणि शिकणं आणि विजन ठेवणं, किंवा मला काहीतरी करायचंय आणि ते पण मोठं करायचं. बस. हा मला वाटतं की विचार करून, ज्यावेळेस तुम्ही विचार करताना की मला हे करायचे, ज्या वेळेस विचार करताना मला हे करायचे, त्यावेळेस ते लय मोठं वाटतं, आयला मी कसा पोचल तिथं, आलं का. पण त्यासाठी सर जपानमध्ये एक टेक्निक आहे, त्या टेक्निकचं आता मला नाव नाही माहिती, मी वाचलं होतं आणि ते मी माझ्या अप्लाय पण केलं होतं. अशा नवीन गोष्टी मी बघत असतो, स्वतः अप्लाय करत असतो. ते काय छोटे टेक्निक असतात. म्हणजे एक आता आज तुम्ही स्वतःला टार्गेट दिले, एक टार्गेट काय दिलं की मला हे डॉक्युमेंटचं काम आहे, हे मला आजच करायचं आहे. तर तुम्ही काय करता, बऱ्याच वेळेस तुम्ही जाता डॉक्युमेंटच्या ऑफिसला जाता, तिथं जाता, एखादं डॉक्युमेंट घरी राहतं, मग परत येतं, मग म्हणता जाऊ दे उद्या बघू. आता ह्या गोष्टी तुम्हाला उद्या नाही टाकलायच्या. ती जपानी टेक्निकनुसार काय करायचे, आज दिलेलं टार्गेट आजच पूर्ण करायचे. मग परत घरी जायचे, परत डॉक्युमेंट आणायचे, परत ते द्यायचे, पण ते आजच करायचे. ह्याने काय होतं की तुमचा टायमिंग वाचतो आणि तुमच्या एकदम जो वर्कलोड येणार आहे तो कमी होतो. मग वर्कलोड आला की मेंटली प्रेशर येतो, सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन जातात. तर मी फ्लॅट घेतल्याची स्टोरी सांगतो तुम्हाला, की हे टेक्निक मी स्वतः अप्लाय केली होती. मी फ्लॅट घेतला होता, त्यावेळेस माझा इन्कम पण नव्हता, 2020-21 साली होता. 500-700 रुपये मला मिळायचे. तर मी काय केलं होतं सर, की एक गल्ला केला होता. त्यामध्ये जितके मला पैसे मिळतील ते मी ठरवलं होतं की 2020 ते 22 पर्यंत मला 60 व्हायचे. 10 रुपये येऊ, 5 रुपये त्यात टाकायचे. एका महिन्यामध्ये माझं फक्त काय 200-300 रुपये खर्च असायचा. गाडीवर पण फिरायचो नाही कुठं, दुकानावर येताना पण भावाबरोबर, जाताना भावाबरोबर, घरातूनच बाहेर निघायचो नाही. 2 वर्षामध्ये मी 7.5 लाख रुपये साठवले होते तसे करून, आणि तेच डाऊन पेमेंट केलं. आणि 2 वर्षानंतर माझी मंथली इन्कम पण वाढला होता. एक 2-1 हजार रुपये मला मिळत होते 2 वर्षानंतर. बरोबर. मग मी स्टेबल झालो होतो की आता डाऊन पेमेंटलाही पैसे होते
प्लस हप्त्याला बी इकडून राहतं ते पैसे, मग अंदाज घेतला पूर्ण हप्ता भरू शकतो का. 2021-22लाच मी फ्लॅट घेतला होता मग स्वतःच्या नावावर होता. त्यावेळेस माझं एज किती असेल त्याचं 20-21 असं. असं ह्या टेक्निक आहेत छोट्या छोट्या. राईट. सो त्याला पैसा छोटा किंवा मोठा नसतो, तर मॅनेजमेंट कसं करताय. खरं 20,000 पगारवाल्याचं बी भरपूर. जर ₹1,00,000 एखाद्याला पगार आहे त्याचा खर्चच आहे ₹90,000 तर काय आहे. 20,000 पगारवाल्याचा खर्च ₹2,000 सही बात आहे. असं. सो त्याला ती ना गो गेटर ॲटिट्यूड म्हणतात, किंवा एखादी गोष्ट धरली आपण जर सुरुवात केली आहे तर ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट सोडतो. त्यासाठी माइंडसेट लय स्ट्रॉंग लागतो सर, लय. सो मला असं वाटतं की माइंडसेट तसाच बनतो जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांना ऐकताय, त्यांची स्टोरीज ऐकताय, त्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही घेताय. एक आहे ना पेज आहे खुद से जीतने वालों को सलाम, ऐकलं असेल तुम्ही. बघा त्या स्टोरीज आहेत त्यात. ओके. मी अख्ख्या जिममध्ये त्या स्टोरी एक काही सोडल्या. डेव्हिड गॉगिन्स पासून विराट कोहली म्हणा, बरेच जण ते इलॉज किपजोगे म्हणून एक रनर आहे मोठा, त्याची स्टोरी म्हणा. अशा लोकांच्या भरपूर मी स्टोरी ऐकलेल्या आहेत. म्हणजे तशा लोकांच्या स्टोरी ऐकून आपल्याला काय होतं माहिती का सर, इन्स्पायर होतो आपण. राईट. आपल्याला समजतंय काय करायचं, ह्या लोकांनी काय केलंय. राईट. ते पण ह्युमन आहेत, आपण पण ह्युमन आहे, आपण करू शकतो. मग ते करू शकतात तर आपण पण करू शकतो. आपली तर फील्ड खूप छोटी आहे. सही आहे. थँक्यू सो मच. खूप चांगले इनपुट्स आम्हाला मिळाले. माझ्यासाठी तर मिळाले. मला वाटतं बऱ्याच लोकांसाठी आज ते इनपुट मिळाले असतील. आणि तुम्ही जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या मला वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल. आणि तुमच्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं जे काही विजन आहे ते असंच जे तुम्ही ठरवलं आहे तिथपर्यंत जावं. तिथून अजून पुढे विजन निघतीलच अजून बरेच वेगवेगळे. नाही सर, आपल्याला कारण मला ते ॲटिट्यूड तुमच्यामध्ये दिसतोय की बाकी सगळं होत राहील, पण चाला रिस्पेक्ट हा शेवट आहे आपला. म्हणजे तिथं आपल्याला बस सही बात आहे, थांबायचं. नक्कीच. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या गोष्टीसाठी. थँक्यू सो मच. असेच लोकांना मस्त चहा तुमचा पाजवत राहा. बऱ्याच ठिकाणी ब्रँच करा. लोकांना बिझनेससाठी पण तुम्ही खूप चांगले सल्ले दिले. म्हणजे की प्रॅक्टिकल बोललात तुम्ही. असं नाही की एवढं होईल आणि तेवढं होईल. तुम्ही सांगितलं की बाबा तुझी तयारी असली पाहिजे, मिळेल बरंच. हो, पण कारण तुझी तयारी नाही तर ज्यावेळेस सर तुम्ही आहे ना, काय होतं माहिती आहे का तुम्हाला, की आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा विचार करतो, स्टार्टला ती गोष्ट अशक्य वाटते, पण तुम्ही त्या रस्त्याला चालायला लागला ना, कधी अचानक एकदम स्पीड येतं. आणि सर माझा देवावर म्हणजे विश्वास नव्हता, पण तुम्हाला सांगतो जो माणूस करतो ना त्याला देव इतकं देतो प्रामाणिकपणे करतो त्याला. सही बात. खूप देतो, खूप जास्त देतो. थँक्यू सो मच सर. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा तुम्ही पॉडकास्टला पहिल्यांदा केला सर? म्हणजे आपल्याला असं सांगायचे होते अनुभव आपले. आपण कसं वाटतं तुम्हाला ओव्हरऑल? पहिल्यांदा आपल्याला अनुभव सांगायचे होते. आणि आज कसं होतं की अनुभव सांगताना पण ऐकणारा पण माणूस तसा लागतो. सही बात. आपण तुम्ही ऐकलं आणि मला पण सांगायला आवडलं म्हणून इतक्या गोष्टी शेअर केल्या मी तुम्हाला. सो छान वाटलं एकदम. थँक्यू सो मच सर. तुम्ही आलात, तुमचा वेळ दिलात. तुमचं शेड्यूल बरंच काही तुम्ही सांगितलंय. सो त्यानुसार तुम्ही पुढे चालत राहा. सो नक्कीच आपण परत भेटू आणि नवीन विषयावरती चर्चा. चालेल सर. थँक्यू. थँक्यू सर.